मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आजचा आपला व्हिडिओ खास अशासाठी आहे कारण की आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुढच्या जर तुम्हाला फक्त 2 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल म्युच्युअल फंडमध्ये, तर त्यामध्ये तुम्ही कशा प्रकारचे ऑप्शन्स सिलेक्ट करू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या, बऱ्याच जणांचे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे गोल्स जे आहेत ते वेगवेगळे असू शकतात. फॉर एक्झाम्पल, मी तर तुम्हाला असं म्हणतो की तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये मिनिमम 5 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तरच या. कारण की 5 वर्ष तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये मिनिमम केलीच पाहिजे जर तुम्ही एक चांगले रिटर्न्सची एक्सपेक्टेशन करत असाल तर. कारण छोट्या कालावधीमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी म्युच्युअल फंड हे प्रोडक्ट चांगलं नाही आहे. आता काही जणांचं असं असतं की मला पुढच्या 2 वर्षामध्ये कार घ्यायची आहे, किंवा पुढच्या 2 वर्षामध्ये माझं लग्न आहे, किंवा एक मोठा कोणता तरी इव्हेंट आहे ज्यासाठी मला पुढच्या 2 वर्षात पैसे ठेवायचे आहेत. पण मग एक गोष्ट लक्षात घ्या, त्यामध्ये तुम्ही इतरांसारखे मोठे रिटर्न्स म्युच्युअल फंडच्या मार्फत अपेक्षा करू शकत नाही. मग इथे तुम्हाला काय बघावं लागेल, जेव्हा तुम्ही 2 वर्षाचा विचार करता ना, तेव्हा पहिलं म्हणजे तुम्हाला तुमच्या पैशाची सेफ्टी बघावी लागेल. कारण की आज तुम्ही समजा म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकलात, पुढच्या 2 वर्षामध्ये मार्केट खालच राहिलं तर तुमचे पैसे कमी होऊ शकतात. सो त्याबदली तुम्हाला काय बघावं लागेल की माझ्याकडे 2च वर्ष आहेत ना, तर मी जास्त रिटर्न्सच्या मागे लागणार नाही. मी काय करेन, मी माझ्या पैशाची सेफ्टी बघेन आणि त्यामध्ये मला एक थोडेफार रिटर्न्स जर भेटले तरी ठीक असेल. म्हणजे माझे पैसे थोडेफार ग्रो व्हावे, पण सेफ्टी त्यामध्ये पूर्ण राहावी. सो याचमुळे म्युच्युअल फंडमध्ये मी तुम्हाला असे काही ऑप्शन्स देणार आहे, जे तुम्हाला रिटर्न्स थोडेसे कमी देतील. म्हणजे 6 to 8% तुम्हाला रिटर्न्स देतील, पण तुमचे पैसे सेफ राहतील आणि हे जे रिटर्न्स असतील ते तुम्हाला एका ऑलमोस्ट फिक्स इन्कम स्कीमप्रमाणे असं आपण म्हणू शकतो, भेटतील असं म्हणू शकतो. सो बघून घेऊया की तुम्हाला जर पुढच्या 2 वर्षासाठी फक्त इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर या संबंधी या वेळेला तुम्ही काय केलं पाहिजे ते. सो यासाठी मी तुम्हाला आता एक सिम्पल इथे प्रेझेंटेशन दाखवतो, जे आपण ऑलरेडी तयार केलेलं आहे, आणि त्याच्यामार्फत मी तुम्हाला म्युच्युअल फंडचे काही ऑप्शन्ससुद्धा देणार आहे. त्या प्रेझेंटेशनमध्ये मी ऑप्शनसुद्धा ठेवलेले आहेत म्युच्युअल फंडचे, ते सुद्धा आपण बघून घ्यायला शिकून घ्यायला सुरुवात करूया. ओके, सो तुमच्या समोर स्क्रीनवरती आता प्रेझेंटेशन ओपन झालेलं असेल. त्यामध्ये पुढच्या 2 वर्षासाठी सुरक्षित म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या योजना आपण बघून घेतो आहे. आता ह्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमचा कालावधी केवळ 2 वर्षाचा आहे. सो त्यामुळे मी तुम्हाला जसं बोललो, तुमचं उद्दिष्ट असलं पाहिजे कमीत कमी जोखमीचं आणि फिक्स रिटर्नचं स्थिर परतावा तुम्हाला भेटला पाहिजे कमीत कमी जोखमीमध्ये. आणि यामध्ये तुम्ही एकतर SIP सुद्धा करू शकता किंवा लमसमसुद्धा करू शकता. बऱ्याच जणांचं असं असेल की माझ्याकडे 5 लाख रुपये आहेत, पण ते मला 2च वर्षासाठी गुंतवायचे आहेत. तर मी तुम्हाला म्हणेन की तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडच्या मार्गाने इथे जाऊ नका, कारण तुमच्याकडे 2च वर्ष आहेत. सो इक्विटी म्युच्युअल फंड रिटर्न्स दाखवायला तुम्हाला 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षसुद्धा घेईल. मी असं नाही म्हणत आहे की दाखवणारच नाही, कदाचित तुम्हाला 2 वर्षात पण खूप चांगले रिटर्न्स भेटतील, पण इथे आपल्याकडे रिस्क घेण्यासाठी टाईम नाही आहे. सो त्यामुळे आपल्याला काही कमी रिस्कवाल्या म्युच्युअल फंडकडे जायचं आहे. सो आता ह्याच्यामध्ये काय काय ऑप्शन्स तुमच्याकडे असू शकतात, मी तुम्हाला भरपूर ऑप्शन्स देणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन्स असू शकतात. लाईक तुम्हाला लो ड्युरेशन डेप्ट फंड. डेप्ट फंड म्हणजे काय, ज्याला तुम्ही डेप्ट इन्स्ट्रुमेंटमध्ये जे लोक इन्व्हेस्टमेंट करतात, जे फंड डेप्ट इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, लाईक लिक्विड फंड्स वगैरे असतात, जे तुम्हाला एक फिक्स रिटर्न प्रोव्हाइड करतात त्याप्रमाणे. त्यानंतर बँकिंग अँड PSU डेप्ट फंड, ह्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, आणि सोबतच आर्बिट्रेज फंड जे टॅक्स एफिशियंट असतात त्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता. मी तुम्हाला ह्या प्रत्येकाचे भरपूर ऑप्शनसुद्धा देणार आहे, सो तुम्हाला घाबरायची अजिबात गरज नाही. आणि आपण हे ऑप्शन्स वेबसाईटवरती जाऊन सुद्धा कम्पेअर करून बघूया. ओके, सो आता लो ड्युरेशन डेप्ट फंडमध्ये काय ऑप्शन्स असतील तुमच्याकडे. तर तुम्ही म्हणाल की मला लो ड्युरेशन डेप्ट फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, याचा अर्थ तुम्हाला समजता आहे हे कमी ड्युरेशनचे फंड असतात. तर तुमच्याकडे कमी ड्युरेशन असेल तर ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. पण हे रिटर्न्स किती देतात. ICICI प्रुडेन्शियलचा सेव्हिंग फंड आहे, जो तुम्हाला 6.8%चा रिटर्न्स देतो. HDFC लो ड्युरेशन फंड तुम्हाला 6.5%चा रिटर्न्स देतो, आणि कोटक सेव्हिंग फंड तुम्हाला 6.2%चा अप्रॉक्सिमेटली रिटर्न्स देतो. आता नो डाऊट तुम्हाला रिटर्न्स इथे कमी वाटतील मार्केटच्या तुलनेत, पण मी वारंवार सांगतो इथे तुम्हाला तुमच्या पैशांची सेफ्टी जास्त इम्पॉर्टंट आहे. आता आपण एक काम करूया, इथे ICICI प्रुडेन्शियल आणि HDFC लो ड्युरेशन फंड नेमकं काय आहे, कशा प्रकारे आहे, ते आपण एक थोडासा त्याचा ओव्हरव्ह्यू इथे घेण्याचा प्रयत्न करूया. सो आता इथे आपण आलेलो आहोत. इथे आपण ICICI प्रुडेन्शियल डेफ फंड बघून घेऊया. सो या ठिकाणी बघा, तुम्हाला ICICI प्रुडेन्शियलचा सेव्हिंग फंड आलेला आहे,
ज्याचं तुम्हाला इथे अप्रॉक्सिमेटली रिटर्न्स इथे दिसत आहेत 7.8चा. आता मी तिथे PPTमध्ये 6.8 लिहिलेलं आहे, कारण की ते ओव्हरऑल रिटर्न्स आहेत, पण नो डाऊट तुम्हाला कमी जास्त थोडेसे रिटर्न्स भेटू शकतात. सो इथे आपण याचा परफॉर्मन्स बघूया, गेल्या 10 वर्षामध्ये तुम्हाला 7.45% यांनी रिटर्न्स दिलेले आहेत, जे की डेफ फंडच्या कॅटेगरीमध्ये एक चांगले रिटर्न्स मानले जातात. मी तुम्हाला तिथे 5 इयर्सच्या प्रमाणे रिटर्न्स टाकलेले होते 6.6, कारण की मला तुम्हाला थोडंसं लोअर साईडवरती दाखवायचं होतं. तुम्ही हे पण बघाल की 3 वर्षाच्या कालावधीत त्याने 8%चे CAGR रिटर्नसुद्धा डिलिव्हर केलेले आहेत. सो हे रिटर्न्स थोडेसे व्हेरी होतात, पण हे तुम्हाला सेफ इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात. लाईक AAA बॉन्ड आहेत, A+ बॉन्ड आहेत, सोवर्जन गोल्ड बॉन्ड आहे, AA+ बॉन्ड्स आहेत, डिबेंचर्स आहेत, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सिक्युरिटीज आहेत. अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये हे फंड इन्व्हेस्टमेंट करतात, जे की कम्पॅरेटिव्हली तुम्हाला सेफ मानलं जातं. ह्याचा AUM किती आहे? जवळपास 23,000 करोडचा AUM आहे ह्याचा. याचा अर्थ काय की 23,000 करोड रुपये ह्यामध्ये लोकांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत. लोक वेडे असतील का? तर नाही, कारण त्यांनाही सेफ्टीचं इम्पॉर्टन्स माहिती आहे लोकांना सुद्धा. 23,000 करोड रुपये इन्व्हेस्ट केला तर ह्याचा एक्झिट लोड 0 आहे. मग तुम्ही कधीही एक्झिट केला तुमचे पैसे जाणार नाही, एक्झिट लोड ह्याच्यामध्ये 0 आहे. SIP तुम्ही ह्याच्या 500 रुपयापासून सुरुवात करू शकता. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया लो ड्युरेशन फंडचं, जे आहे HDFC लो ड्युरेशन फंड. सो HDFCचं पण एक एक्झाम्पल बघूया. HDFC लो ड्युरेशन फंड ह्याच्यामध्ये पण बघा 7.7च्या CAGR रिटर्न्स आहेत. 10 वर्षाचे रिटर्न 7.45 आहेत. 5 वर्षाचे जे आपण घेतले आहेत ते 6.75 आहेत. आणि परत एकदा 1 वर्षाचे रिटर्न 8.5% इथे ऑलरेडी आलेले आहेत. सो हे रिटर्न्स थोडेसे फार व्हेरी होत असतात. ह्याच्यामध्ये पण सेम काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे. ह्याच्यामध्ये AUM जो आहे ह्या म्युच्युअल फंडचा तो आहे जवळपास 21,000 करोड, आणि इथे एक्झिट लोड आहे 0%. पण तुमच्याकडे जर कमी ड्युरेशन असेल तर अशा प्रकारे तुम्ही सेफ इन्स्ट्रुमेंटमध्ये नक्कीच इन्व्हेस्टमेंट करू शकता. सो आता आपण पहिला प्रकार बघितला लो ड्युरेशन फंड, आणि त्याचे 2 एक्झाम्पल्स, 3 एक्झाम्पल्स बघितले, 2 एक्झाम्पल वेबसाईटवरती जाऊन बघितले. त्यानंतर तुमच्याकडे ऑप्शन आहे तो म्हणजे बँकिंग अँड PSU डेफ फंड. तर बँकिंग अँड PSU डेफ फंड तुम्हाला हवे असतील, त्यामध्ये ॲक्सिस बँकिंग अँड PSU डेफ फंड आहे, SBIचं सुद्धा PSU डेफ फंड आहे. 6.7 to 6.9% रिटर्न तुम्हाला इथे दिलेले आहे. तो सुद्धा आपण एक बघून घेऊया, ॲक्सिस PSU अँड डेफ फंड. ह्याचा परफॉर्मन्स 7.9%चे रिटर्न्स आहेत. गेल्या 10 वर्षाचे रिटर्न 7.61 आणि 5 वर्षाचा CAGR आहे 6.2चा, म्हणजे ह्याच ॲव्हरेजमध्ये ह्यांनी रिटर्न्स दिलेले आहेत. सेम ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटजी सेम आहे. AAA बॉन्ड, सॉव्हरन गोल्ड बॉन्ड, A+ बॉन्ड. इथे बघा ना, AAA बॉन्डमध्ये 72% होल्डिंग आहे, म्हणजे एकदम सेफली ही लोक काम करत आहेत. तुमचा पैसा सेफ कसा मॅक्सिमम ठेवता येईल हे करत आहेत. AUM आहे आता जवळपास 13,000 करोडचा, एक्झिट लोड इथे सुद्धा 0 आहे. आणि सेम ॲक्सिसप्रमाणे SBIचं सुद्धा बँकिंग अँड PSU फंड या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतो, ज्यामध्ये सुद्धा तुम्ही नक्कीच इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्ही हा फंड नक्की सर्च करू शकता. ॲक्सिस किंवा SBI दोघांपैकी कोणताही फंडमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्टमेंट करू शकता, जर तुम्हाला ह्या कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर. आणि तिसरी कॅटेगरी ती आहे, जी म्हणजे आर्बिट्रेज फंड. तर आर्बिट्रेज फंडमध्ये सुद्धा जे आहे ते तुमच्याकडे ऑप्शन आहेत, निपॉनचा आहे किंवा ICICIचा आहे. ह्यामध्ये तुम्हाला फार कमी रिस्क असते, आणि हे टॅक्स एफिशियंटसुद्धा असतात आर्बिट्रेज फंड. सो 3 ऑप्शन्स आहेत. आता मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो. समजा काही लोक म्हणतील की आमच्याकडे 5 लाख रुपये आहेत, लग्नासाठी पुढच्या 2 वर्षासाठी फक्त ठेवायचे आहेत म्युच्युअल फंडमध्ये सेफली, तर कशा प्रकारे करता येईल? सिम्पली तुम्ही काय करू शकता, 3ही कॅटेगरीमध्ये. पहिला म्हणजे ICICI प्रुडेन्शियलचा जो सेव्हिंग फंड आहे, त्यामध्ये तुम्ही 2 लाख रुपये ठेवू शकता. निपॉनचा आर्बिट्रेज फंड आहे, त्यात तुम्ही 1.5 लाख रुपये ठेवू शकता. आणि ॲक्सिसचा बँकिंग फंड आहे, त्यामध्ये तुम्ही 1.5 लाख रुपये ठेवू शकता. अशा प्रकारे तुमचे 5 लाख रुपये जे आहेत त्याची तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता केवळ 2 वर्षासाठी. आणि जर तुमचा टाईम पिरियड 5 वर्षापेक्षा मोठा असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. इक्विटी म्युच्युअल फंडच्या प्रत्येक प्रकाराबद्दल मी चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही जर चॅनलवरती गेलात तर तुम्हाला इथे दिसून येईल की इक्विटीच्या प्रत्येक प्रकारावरती व्हिडिओ आहे. स्मॉल कॅप, मिड कॅप, मल्टी कॅप, फ्लॅक्झी कॅप, प्रत्येक प्रकार इथे आपण कव्हर केलेले आहेत. म्युच्युअल फंडचे 100हून अधिक व्हिडिओ ऑलरेडी चॅनलला आपल्या नक्कीच अवेलेबल आहेत. सो अशा प्रकारे केवळ पुढच्या 2 वर्षासाठी जे आहे ते तुम्ही तुमचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ बनवू शकता. मेन म्हणजे काय की जर टाईम ओरिझॉन कमी असेल तर इक्विटी म्युच्युअल फंड्स टाळा. डेप्ट आणि आर्बिट्रेजमधनं सुरक्षित गुंतवणूक करा. एक्झिट नंतर तुम्ही टॅक्सेशन समजून घेऊ शकता, आणि तुम्ही वार्षिक रिबॅलन्सिंगसुद्धा करू शकता जर तुम्हाला गरज वाटली नक्की. तर अदरवाईज तुम्ही जे फंड आहे त्यामध्ये नक्कीच तुम्ही राहू शकता.
ओके. आता आपण परत एकदा जाऊया. सो अशा प्रकारे मी तुम्हाला जवळपास 3 टाईप ऑफ म्युच्युअल फंड सांगितले. प्रत्येक टाईपमध्ये तुम्हाला मी 2-2, 3-3 ऑप्शन्स या ठिकाणी दिले. पण लक्षात घ्या, हे फक्त तुमचा टाईम होरिझॉन कमी असेल, 1 वर्ष असेल किंवा 2 वर्ष असेल किंवा काही दिवसांचा असेल, 6 महिन्याचा असेल, 3 महिन्याचा असेल, तर ह्या म्युच्युअल फंडला कोणताही एक्झिट लोड नाही. सो तुम्ही पैसे टाकलात तर 5 दिवसांनीही रिडीम करू शकता. 2 वर्ष म्हणजे 2 वर्षाचा लॉक इन पिरियड वगैरे ह्याला काहीही नाही आहे. तुम्हाला 5 दिवसासाठी पैसे टाकायचे आहेत, 1 महिन्यासाठी टाकायचे, 1 वर्षासाठी टाकायचे, तुम्ही टाकू शकता. एक्झिट लोड ह्याला काहीही नाही आहे. तुमचे पैसे काढून घेऊ शकता. तुम्हाला त्यावरती थोडाफार इंटरेस्ट नक्कीच ह्या म्युच्युअल फंडच्या माध्यमातून नक्कीच भेटणार आहे. सो अशा प्रकारे तुमचं जे काही गोल आहे त्याप्रमाणे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची असते. आता परवाच्या दिवशी मी व्हिडिओ बनवलेला ज्यात मी सांगितलेलं की तुम्हाला चॅट जीपीटीच्या मदतीने कशा प्रकारे पोर्टफोलिओ बनवता येतो. तर माझी 20 लाख लमसम आणि 1 लाख SIP असेल तर मी काय केलं पाहिजे हे चॅट जीपीटीने इथे मला सांगितलेलं होतं. सो व्हिडिओ पोस्ट ऑलरेडी केला आहे. जवळपास 750-800 लोकांनी तो 600 लोकांनी तो बघितलेला सुद्धा आहे. नक्की तुम्ही सुद्धा ह्याचा फायदा घ्या. म्युच्युअल फंडचे 100हून अधिक व्हिडिओ आपल्या चॅनलला ऑलरेडी अवेलेबल आहेत. तुम्हाला तो व्हिडिओ आवडलेला असेल, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. बरेच सारे NFO चालू आहेत. प्रत्येक NFO बद्दल जे इम्पॉर्टंट आहेत, प्रत्येक NFO बद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे, ते नक्की बघा. त्यानंतर हा निफ्टीचा टॉप 50 इक्वल वेट इंडेक्स फंड आहे. तो NFO पुढच्या 3 दिवसात संपतो, त्या डेडिकेटेड मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा नक्की बघून घ्या. व्हिडिओ तुम्हाला सर्व आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.